यावेळेला नववा कार्यक्रम होता त्याचे अध्यक्ष शिक्षकांची समर्थ आहे. माजी अध्यक्ष म्हणून कृष्णभाऊ खानोडकर आहेत. आमच्या समाजाचे अध्यक्ष जयदेव समाजाचे ऑल इंडिया प्रेसिडेंट शेखरभाऊ वाधवाने आहे. ते सुद्धा माजी अध्यक्ष प्रयासचे होते. रविभाऊ हरडे हे सुद्धा माजी अध्यक्ष आहेत. 2006 पासून या कार्यक्रमाला सुरुवात केली. एकत्रित कारणावर अनेक कामासोबत समाजकार्यसुद्धा केलं पाहिजे ह्या आमच्या सगळ्याचं भावना आहे. मग स्वप्नील समर्थांचे आहेत, शैलेंद्र आहेत. तरी चांगल्या भावनेने कधी समाज एकत्रित करावा. आजकाल वरवधूंचाही प्रश्न निर्माण झालेला आहे. पुण्याला या ठिकाणी समाज पूर्ण महाराष्ट्रात येतो व त्या ठिकाणी नात्यांची देवाणघेवाण करून या कार्यक्रम करतो. एक ठरवलं 5 वर्ष निरंतर मी संस्थापक अध्यक्ष म्हणून 5 वर्ष काम केलं यावर. त्यानंतर ठरवून दिलं तर दर वर्षी नवीन अध्यक्ष घ्यायचे, जेणेकरून त्याला जिवंतपणा काय लगातार एकच व्यक्ती एका संघटनेत असलं तर कुठेतरी शिथिलता येते. याला ठरवून माझ्यानंतर 6व्या वर्षी मला वाटते कृष्णभाऊ यांनी 2 वर्ष याच्या वेळेला मुख्यमंत्रीसुद्धा आलेले कार्यक्रमाला. त्यानंतर रविकांतजी हरडे हे सुद्धा अध्यक्ष 2 वर्ष राहिले. शेखरभाऊ वाधवाने हे सुद्धा राहिले. तेव्हा नागपूरचे सर्व मान्यवर मंडळी कार्यक्रमाला येतात. आपणासही विनंती आहे की आपण सुद्धा कार्यक्रमाला अवश्य यावं. 36 मार्चला कार्यक्रम होणार आहे. त्याचा अध्यक्ष डिटेल्स सांगतीलच, पण तुम्ही जाहीर केल्यानंतर आपल्या सर्वांमध्ये पारिवारिक खूप सुंदर मेळावा आम्ही ऑर्गनाईज करतो व समाजातील सर्व स्तरात ज्यांनी समाजाकरता चांगलं काम केलेलं आहे त्यांच्याकरता समाजभूषण समाजगौरवशी पुरस्कार जाहीर करतो आम्ही. व खेळीमध्ये वातावरण छान कार्यक्रम होतो. या वर्षीचे अध्यक्ष शिक्षकांची समर्थ यांना विनंती करतो की आपण त्यावेळी संतारावर डिटेल माहिती आपल्या आमची प्रयासची संघटनेची स्थापना झाली. त्यानंतर आम्ही सातत्याने समाज उपयोगी कार्याला म्हणजे प्रयासच्या माध्यमाने सुरुवात केली. आज म्हणजे 2024ला हा कार्यक्रम 7 आणि 8 डिसेंबरला आपण घेतलेला आहे. उद्देश एकच होता की समाज संघटित करायचं, समाजातली सर्व जे गरजवंत आहेत त्यांना मदत करण्याच्या उद्दिष्टाने जे आमची संस्था होती त्या अनुरूपच आमचं कार्य सुरू आहे. म्हणजे 2007 पासून आम्ही जवळपास एक 22 वधूवर परिचय मेळावे घेतलेले आहेत. त्यामध्ये आम्हाला आमच्या समाजाला एकरूप करण्यात एकजूट करण्यात आम्हाला खूप जास्त मदत होतं आणि आम्ही त्यांनाही काही मदत करू शकलो आहे. त्याचा आम्हाला पावतीसुद्धा दरवेळेस मिळते. त्यानिमित्ताने आम्ही जवळपास एक 1600-1700 लग्न जोडली. ह्या वेळेचा 2024चा जो प्रयास आहे 7 आणि 8 डिसेंबरला, त्यानिमित्ताने आम्ही वेगळे स्पर्धा पण झालेल्या आहेत. मागल्या रविवारला महिलांच्या स्पर्धा होत्या. आता पुन्हा सदृढ बाल स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा पण आहे. ह्या रांगोळी स्पर्धा वगैरे झाल्या.